विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव सत्ताची जोडी म्हणून विठ्ठलिया बहुत सत्ताची जोडी म्हणून विठ्ठलिया विठ्ठल बरवा तो हॅलो राम 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 हॅलो हॅलो राम राम हॅलो राम राम ट्रबल कमी करून घे राम हॅलो राम हॅलो राम हॅलो राम 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 हॅलो 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 राम 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 हॅलो 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 राम 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 हाय 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 राम 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 हॅलो हॅलो इको कमी राम राम हॅलो 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 हॅलो
पाहुणे घरासी आजी आले आजी आजी आजी
पाहुणे घरासी पाहुणे पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे 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 घरासी पाहुणे घरासी पाहुणे रूस के काय करो उपचार काय करो उपचार आजी आले रोशे पाहुणे घरासी पाहुणे घराचे पाहुणे घराचे पाहुणे घराचे पाहुणे घराचे पाहुणे घराचे पाहुणे घरासी पाहुणे पाहुणे पाहुणे
क्या बात है,
पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोडे जन 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 दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या काय करू उपचार खूप मोडकी जन जन घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार खूप मोडकी मुख शुद्धी तुळसी दळ तुका दुर्बळ काय करू उपचार खूप मोडकी हाला हाला नमस्कार मस्तक हे पाया मस्तक हे पाया
पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू विचार कोप मोडे की जर्जर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरी कीर्तन रूपी सेवे करता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमे निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं पाहुणचार या ठिकाणी करत असताना पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य अभंगामध्ये व्यक्त करतायत. विठाला विठाला पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करोपचार खूप मोडकी जर्जर. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा परिहार असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी गणेश नगर रहिवासी मंडळ आयोजित श्री संत तुकाराम महाराज अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमी निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि या ठिकाणी द्वितीय तपपूर्ती सोहळा 24व्या वर्षात पदार्पण करत असताना 2 तप या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं चालत असणारा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या कार्यक्रमाच्या प्रसंगी खऱ्या अर्थानं या सर्व सप्ताह कमिटी यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. या सर्वांचं हृदयातून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. अखंड हरिनाम सप्ताह मंडळ गणेश नगर यांचं हृदयातून धन्यवाद आहे. विठाला आणि ही सेवा या ठिकाणी प्राप्त होत असताना किंवा या ठिकाणी समर्पित होत असताना गायनाची साथ करण्यासाठी गायनाचार्य, मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, विणेकरी, चोपदार आदी करून सर्व उपस्थित आहेत. सर्वांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली ज्यांनी चाल गायली ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष माझे परमस्नेही जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण नारायणजी महाराज खंदारे गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराज आपली या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आणि आपली गायनाची साथ यातून या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी चांगली रूपरेषा या ठिकाणी प्राप्त झाली. आपल्या हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. थोडासा घेऊन द्या. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी धनंजय महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संगीतरत्न, संगीत विशारद धनंजय महाराज यांच्यासाठी एकदा खरंच अंतःकरणातून धन्यवाद आहे. फार या ठिकाणी सुंदर धनंजय महाराजांचा आवाज तार सप्तकात आहे. फार गोड आवाज आहे. महाराज तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून या ठिकाणी महाराज सगळेच महाराज मंडळी या ठिकाणी महाराज मंडळी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय खऱ्या अर्थानं गोड ज्यांचा हात आहे आणि अतिशय या ठिकाणी वाजवण्यात सहजता आणि समर्पकता आहे. आदरणीय हरिभक्तपरायण वारकरी भूषण ताल सम्राट बंडा महाराज घाडगे या कार्यक्रमाच्या प्रसंगी आहेत. घाडगे भूषणसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय या ठिकाणी आपल्या परिसरात पंचकृषीतलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि मृदंगाच्या क्षेत्रात या ठिकाणी यानंतरही अनेक शिष्यांना या ठिकाणी घडवण्याचं कार्य या ठिकाणी गुरुजी तुमच्याकडून होत असतं. आपल्या हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या समवेत आलेले आहेत महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात या ठिकाणी कीर्तन करत असताना पोवाडा गात असताना पोवाड्याला साथ करण्यासाठी विठ्ठलजी महाराज जमदडे गुरुजी या ठिकाणी आळंदीहून आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी साऊंड सिस्टीम या ठिकाणी फार चांगली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून सगळीच मंडळी उपस्थित आहेत. विनेकरी आहेत, चोपदार आहेत. मला इथं फारशी कोणाची नावं जास्त माहिती नाहीत. भागवत महाराज या ठिकाणी मृदंगाचार्य भागवत महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी माझ्या अनेक कीर्तन आधी वाजवलेली आहेत. भागवत महाराज तुमचा हृदयातून धन्यवाद आहे. आधी करून बरीचशी सर्वच महाराज मंडळी आहेत. सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. आधी करून या ठिकाणी सप्ताह कमिटी आहे. मला इथं सगळ्या कोणाचं नाव या ठिकाणी घ्यायला लावलं नाही म्हणून या ठिकाणी कोणाचा वैयक्तिक या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी सप्ताह कमिटीमधला
या मंडळामधला कुणाचा नामोल्लेख त्यांनी सांगितलं टाळावा आणि म्हणून हा नामोल्लेख टाळण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्वांचंच या ठिकाणी कार्य सुंदर आहे. कुणा एकाचं नाव नाही, एकाचं नाव घेतलं की दुसरा नाराज होतो, त्याचं नाव घेतलं की ते म्हणतो ह्याचा काहीतरी वशील आहे आणि याच्यामुळे लई गडबडी होतात. त्यामुळं ज्यांची ज्यांची नावं घेतली ती देव आहेत आणि ज्यांची राहिली ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कुणी नाराज व्हायचं नाही. माझं काही मतदान तुमच्या इथं नाही, त्यामुळे मला काही कुणाची जास्त नावं माहिती नाहीत. परिसरात पंचकृषीत या ठिकाणी मुंबईमध्ये येण्याचा अनेक वेळा योग येतो. मंडळींनी मला 2 दिवस आधीच रोजच मेसेज टाकून ठेवले, महाराज 2 तास आधी निघा, 2 तास आधी निघा. आता मी पुणेकर आहे त्यामुळे मुंबईचा अंदाज मला चांगला आहे की ट्रॅफिक किती जाम असणार आहे. आणि गेली 10 वर्षापासून आमच्या आदरणीय मरे काका या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आहेत. काकांचा आणि माझा या ठिकाणी फार जुना अनुबंध आहेत. आमच्या वडिलांच्या पासूनचे या ठिकाणी गेली 25 वर्ष झालं काकांचे या ठिकाणी आमच्या परिवाराचे असणारे संबंध आहेत. आणि काकांच्या माध्यमातून आपल्या मुंबईमध्ये येण्याचं आधी भाग्य लागलं आणि त्यानंतर काकांनी भरपूर सेवा या कार्यक्रमाच्या प्रसंगी डबेवाल्यांसाठी या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी कार्य आमच्या मरे काकांनी केलं. काकांची तब्येत आता थोडीशी खालवली, पण गुरुजी काकांचा वारकरी संप्रदायाला फार मोठं कार्य वारकरी संप्रदायासाठी. आज तब्येत ठीक नाही, गावाला जायचे, पण आज खास म्हणले महाराज तुमच्यासाठी यायचंय. आणि काकांनी पण काही मला नाव घेऊ घ्यायला लावलं नाही. नावाच्या पलीकडे गेलेली सगळी माणसं आहेत या ठिकाणी. अजूनही परिसरातून पंचकृषीतून सगळी माणसं आमचे गोरखभाऊ कुठे गोरखभाऊ या ठिकाणी आलेत. त्यांचं हृदयातून अंतःकरणातून धन्यवाद आहे. अनिल भाऊंचा आमचा या ठिकाणी गेली 10 वर्षाचा संपर्क आहे. अनिल भाऊ सातपुतेंचा आमचा म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते म्हणून नाव नाही घेतलं बरं का, ते माझे मित्र आहेत म्हणून नाव घेतलं. त्यांनी आल्याच मला सांगितलं की माझं नाव तर अजिबात घ्यायचं नाही, पण या ठिकाणी त्यांची माझी मैत्री हेच एवढं सांगतो फक्त. त्यांनी मला संपर्क केला आणि ते म्हणले की सप्ताह कमिटीचा आमचा सगळ्यांचा कार्यक्रम, एकटा अनिलचा कार्यक्रम नाही. आणि भाऊ तुम्ही बी सांगितलं म्हणून तुमचं बी हृदयातून धन्यवाद. महत्वाचं म्हणजे हम नाम के प्रेमी नाही, हम हरि नाम के प्रेमी हे विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगाची भूमिका फार समर्पक आणि सर्वांना समजेल अशी. अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे आणि बसलेल्या पैकी पाहुणा हा शब्द कुणाला माहिती नसेल असं कोणी इथं पाहुणा नाही. सगळ्यांना माहिती आहे पाहुणा या शब्दाची व्याख्या काय. आज तुमच्या या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या या इथं मी आज पाहुणा आहे आणि पाहुणा म्हटलं की त्याला अनुसरून अजून एक शब्द आहे आणि तो आहे पाहुणचार. महाराज सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा तो साधारण नाही, तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला. मग त्याचे अनेक रूप आहेत, त्याची अनेक अवतार आहेत आणि मग तो पंढरीश परमात्मा हा आमच्या घरी पाहुणा म्हणून या ठिकाणी आला. महाराजांचं म्हणणं फार सोपं आणि सगळ्यांना समजलं असं आहे. हा अभंग निर्याणकाळ प्रसंगातील अभंग आहे. विठ्ठल निर्याणकाळ प्रसंगात काही अभंग तुकोबारांनी आमच्या समोर ठेवले आणि त्यातील हा एक महत्वाचा अभंग आहे. महाराज सांगतात आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा म्हणजे साधारण पाहुणा नाही, तर तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा आला. त्याचे अनेक रूप आहेत आणि त्याचे अनेक अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकार कनवा अवताराच्या राशी शंख चक्र गदा पद्म सजन हो. त्याचे अनेक अवतार, त्याची अनेक रूप आणि त्याची अनेक नाव. त्या अनेक नावापैकी ऋषिकेश नावाचा पाहुणा महाराज सांगतात आमच्या घरी आला. जवळ गुरुजी हा पाहुणा घरी येणं अशक्य आहे, पण तुकोबारींचा मात्र अट्टहास मोठा आहे. विठ्ठल महाराज सांगतात हा पाहुणा बोलवण्यामागं कारण आहे, लक्षात नाही का, ही जगद्गुरु तुकोबारींची भाषा. जरी तुकोबारी अभंगात म्हणतात मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, मग जर तुकोबारी दुर्बळ आहे तर जगाचा मालक तुकोबारींच्या घरी कसं काय आला, हा पहिला प्रश्न. जर तुकोबारी दुर्बळ आहे तर अनु रेणू या तुकडा तुका आकाशा तुकाराम नाम घे
धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ राम तुकाराम नाम घेता कापे थोडा इफेक्ट ठेवा. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराजांचं सामर्थ्य असं आहे सजन हो, खऱ्या अर्थानं जरी महाराज म्हणतात मुख शुद्धी तुळशीदळ, तुका म्हणे मी दुर्बळ, जरी दुर्बळ पण खऱ्या अर्थानं सामर्थ्य एवढं आहे की जगाचा मालक तुकोबारींच्या घरी आला. हा पाहुणा तुकोबारींच्या घरी आला. आपल्या घरी येणं जवळजवळ अवघड नाही, अशक्यच आहे. तरी तुकोबारे सांगणार आमच्या घरी हा पाहुणा आला. खरं सांगू का, तसं पाहिलं गेलं तर तुकोबारे सांगतात तो पाहुणा वेगळा आहे आणि व्यवहारातही काही पाहुणे, काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. काही पाहुणे भाग्यवान आणि काही पाहुणे दुर्दैवी. भाग्यवान सांगू का दुर्दैवी सांगू? दोन्ही सांगू का? दोन्ही सांगतो, लक्षात नाही का? भाग्यवान पाहुणा आणि दुर्दैवी पाहुणा. आम्ही सगळे गायनाचार्य मृदंगाचार्य सकाळचं कीर्तन उरकलं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. आता मृदंगाचार्यांना मृदंग वाजवल्यानंतर थोडी भूक लागते. ही कीर्तन करायला लक्षात आलं पाहिजे. थोडं माझ्या लक्षात आलं विठ्ठल महाराजांना भूक लागली. गाडगे बाबा काही मला म्हणले नाही तसं, पण विठ्ठल महाराज मला म्हणले महाराज थोडं जरा भूक लागले का झालं, कुठेतरी गाडी थांबवायला लागेल. मी दुर्दैवी पाहुणा सांगतो, म्हटलं थांबवता येणार नाही, कीर्तनाची वेळ आपल्याला वेळेत पोचावं लागत आणि त्यात मुंबईतलं ट्रॅफिक आहे. नाही म्हणजे असं होतं कधी कधी बरं का. हा, आणि मग महाराज हे सगळं होत असताना आम्ही एका म्हणजे गावाच्या ठिकाणीच निघालो आणि मग सकाळचं कीर्तन इथलं झालं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. मग जाता जाता या ठिकाणी गाव जवळ आलं. त्यांना कसं तरी व्हायला लागलं. ते म्हणजे महाराज काहीतरी चहा पाण्याची तरी सोय करा. म्हणलं चहाचं नियोजन लावतो. पण काय झालं, आम्ही ज्या घरात गेलो तिथून नेमकं म्हातारीचं मड बाहेर आलं. तर काय वाटतं तुम्हाला, पाणी तरी देतील का लोक आम्हाला? उपाशी राहावं लागलं. कसं तरी कीर्तन उरकलं आणि आम्ही आमचा प्रवास गाठला. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. भाग्यवान पाहुणा याच्या अपोजिट आहे. पुढच्या वेळेस 15 दिवसाचा काळ निघून गेला आणि पुन्हा एकदा सकाळचं कीर्तन आणि सायंकाळचं कीर्तन एकाच रूटला आलं. आता सकाळच्या कीर्तनाला नारायण महाराज, धनंजय महाराज, आम्ही सगळे नारायण महाराजांना फोन केला. म्हणलं महाराज आपल्याला सकाळचं कीर्तन आणि सायंकाळचं कीर्तन. ते म्हणले पक्वाजा कोण आहेत? म्हणलं पक्वाजा आपले गाडगे बाबा आहेत आणि विठ्ठल महाराज आहेत. ते म्हणले मग विठ्ठल महाराजांनी ती काही यायचे नाहीत मला वाटतं. म्हणलं का बरं? म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही जरा त्यांचं थोडं जेवणाचं नियोजन अवघड केलं. म्हणलं काही नाही बोलतो मी म्हणलो. मग मी फोन केला. महाराज म्हणले महाराज मला काही जमायचं नाही गड्या, जरा थोडंसं अवघड आहे. सकाळच्या कीर्तनाला येतो, संध्याकाळच्या कीर्तनाला नाही. म्हणलं अडचण काय? काय नाही म्हणले मागच्या वेळेस लय अवघड झालं. म्हणलं काळजी करू नका, या म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, थोडं वाढवून देतो तुम्हाला. नाही कळलं का तुम्हाला? ते म्हणले वाढायचं जाऊ द्यात पण वाढायचं नियोजन लावा. आता म्हणलो काय कळलं ना आता कसं काय करावं. थोडंसं माझी कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली म्हणून थोड्या यांना कन्व्हिन्स केलं आणि मग कसं तरी सकाळचं कीर्तन झालं आणि सायंकाळच्या कीर्तनाला निघालो. आता मजल प्रवास सुरू झाला. मला बी धडकी भरली. मागच्या वेळेस तुम्ही काय बोलले नाहीत पण इकडं जमदाडे गुरुजी जरा तडून तडतदार ते बोलायला लागले. गाडगे बाबा म्हणले महाराज जाऊ दे आता थोडंसं, पण ह्या वेळेस जरा जेवणाचं नियोजन व्यवस्थित लावा. म्हणलं काहीच काळजी करू नका. मला बी धडकी भरलेली, काय होते कुणास ठाऊक. पण काय झालं, आम्ही ज्या घरात गेलो आता काही नाही, ग्लासभर पाणी मिळावी एवढीची एवढी भूक लागली होती. त्या घरातला नेमका जावई आलेला होता. जावई कळतो तुम्हाला? जावई आलेला होता. आता जावयाला म्हणजे काय माहिती का, जावयाला खऱ्या अर्थानं सडा समर्जन, रांगोळी, पंचपक्वानाचं ताट आणि हे सगळे जेवण जिथले तिथं आम्ही ते पाहिलं. आता म्हणलो कसं काय बोलावं तरी कसं काय. कुणीतरी घरातून बाहेर आलं आणि ते म्हणले संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आणि मग काय आमच्या विठ्ठल महाराजांचा चेहरा प्रफुल्लित झाला. आता त्यांची स्माईल या ठिकाणी डबल झाली. म्हणलं हाताकडे भारी झालं काम. आता काय करावं, आमची ताटं लावण्यात आली, सडा समर्जन रांगोळी काढण्यात आली, पंचपक्वानाचं ताट लावण्यात आलं, पाठ ठेवण्यात आलं, त्याच्यावर ताट ठेवण्यात आलं
आणि मग सुंदर असा बेत या ठिकाणी पंचपक्वानाचा झाला. पुरणपोळी वाढण्यात आली, जी जावायला वाटली तीच, त्याच्यावर परत तुपाची धार टाकण्यात आली. कुरड्या पापड्या आम्हाला काही चालत नाहीत, पण त्यांना चाली त्यात, म्हणजे ते काय नाही, पक्वाच्याला थोडंसं एखादं पथ्य कमी, पण गायकाला थोडं पथ्य आहे. आम्ही म्हटलं आम्हाला काय कुरड्या पापड्या भजी बिजी काय वाढू नका, पण मग कसं काय नियोजन करावं. आणि मग काय सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित. मला इथं बसलेल्यांना विचारायचंय, हा पुरणपोळीचा घास आमच्यासाठी केला का जावयासाठी केला होता? कोणासाठी केला? जावयासाठी केला. पण जावयाबरोबर आम्हालाही पोळी खायला मिळली, आम्ही भाग्यवान पाहुणे. ठाला ब्रह्मरसाचे परगुणी अर्जुना लागी केले नारायण. ज्या गोष्टीला दाखलाय त्याला शास्त्रातलं उदाहरण पाहिजे. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायण. हे सगळं कुणासाठी केलं? अर्जुनासाठी. हे भाग्यवान कोण ठरलं? भाग्यवान संजय भाग्यवान ठरला. संजय हा भाग्यवान पाहुणा आहे. आणि आपण इथं बसलोत ना, आपणही पाहुणे आहेत ना, का नाही पाहुणे? हरिविन जन्म नरक प्राणे होय जय हो यमा प्राणे होय यमा प्राणे होय हरे जन्म यमा पाहुणा प्राणे हो प्राणे हो यमा पाहुणा प्राणे हो हरिविन जन्म नरकाची पैसा यमाचा आपण सगळे पाहुणे पण यमाचे. बरं खरं सांगू का, काही पाहुणे यमाचे बी नाही. आता जे 90ची गाडी त्याला येऊन घ्यायला येईल, ऐकलं का तुम्हाला? काही पाहुणे यमाचे बी नाही. आपण सगळे पाहुणे यमाचे. पण कदाचित लोकांना अजून विसर पडलाय की मी जाणार नाही. आया सो जाएगा राजा कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया चले. इथं जर अवतारच राहिले नाहीत, म्हणजे अवतावाले कशी काय राहणार? ते पण एक नौ भी मर गए 10 भी मर गए 17 से दे कोटे देवार दे कोटे देवार बड़े काल के मासी जब काल चढ़ा जब काल चढ़ा जब सारा मोठी माणसं गेली, रावणासारखी गेली. तर 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. आई साहेब ओ लाडकी बहीण लक्ष द्या. 28 कोटी भिंती सोन्याच्या रावणाच्या. रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं. आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उड्या ठेवते. आपण रावणाच्या रेंजला आहे का? अरे जाणार आहेस ब्रह्मातेस का काय? जायला लागेल. लय मोठे मोठे गेले अवतार, येथे नाही उरवले अवतार. इथं जर अवतार राहिले नाहीत, म्हणजे अवतारवाल्यांची काय कथा आणि काय व्यथा, हे सगळे एक ना एक दिवस जाणार आहे. लक्षात नाही का मला काय सांगायचं सज्जन हो? याचा अर्थ असा आहे, तुकोबार जो पाहुणा सांगतो तो मात्र पाहुणा वेगळा आहे. पहा, आणि अजून एक गोष्ट सांगू का, तसं पाहायला गेलं तर तुकोबार इकडे येतच नव्हते. हाच मुद्दा लय महत्वाचा आहे कीर्तनात. तुकोबार आहे या मृत्यू लोकात येत नव्हते. ते विठोबानी सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. मृत्यू लोकात म्हणजे कुठं? इथं. देवानं सांगितलं तुका, अरे तुझी गरज आहे समाजाला,
बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या समाजाला जनांच्या जडाच्या आणि जीवाच्या उद्धाराला जा. तुकोबारे सांगतात हे विठोबा या जगातलं सगळ्यात आव्हानात्मक कार्य म्हणजे मृत्यू लोकात जाऊन कार्य करणं आणि मृत्यू लोकातल्या समाजाला सन्मार्गाला लावणं हे काम लय अवघड आहे. विठोबाने विचारलं काय झालं तुका अडचण काय. विठोबा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथली लोक लय वांगाळीत. वांगाळ कळलं का तुम्हाला नाही कळलं वांगाळ. वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढे जायला लागला की त्याला आपली माग वाढते त्याला वांगाळ म्हणते. आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधी देखवलं नाही. काय म्हणणे तुमचं याच्यावर. आणि खरं सांगू का तुमच्या राजकारणातले वागाळ नाहीत आमच्याकडे लई तिकडे. परवा एका बाबा कीर्तनाला गेलो मी. एक गायनाचार्य कीर्तन झाल्यावर माझ्या बाजूला आले. मला म्हणले महाराज आज कसं काय वातावरण केलं. म्हटलं फार हितलं नाही सांगत पण आमचं तिकडलं सांगतो. म्हटलं फार सुंदर गायले तुम्ही आज. म्हटलं फार सुंदर गायले. म्हटलं तुम्ही ऑब्झर्वेशन नाही केलं. म्हटलं मायक्रो ऑब्झर्वेशन केलं. फार सुंदर गायले. म्हणजे तसं नाही महाराज बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले आज. काय म्हटलं बाजूच्याची कशी काय जिरावली. म्हणलं का म्हणले माझ्या माग त्याला मंथन नाही आलं. म्हणलं तुझ्या माग त्याला मंथन नाही येणं म्हणजे परमार्थ नाही सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ. परमार्थ हे महादेव जोडी देवाचे चरण. महाराज सगळ्यांना सोबत घेऊन जाणं परमार्थ. चुकवणं म्हणजे परमार्थ नाही. हे सांगायचं तात्पर्य काय. आमच्या एका मित्राने तुळशीची माळ घातली. त्याला म्हणलं काय झालं बाबा. म्हणलं महाराज आळंदीला जाऊन तुळशीची माळ परिधान केली आणि छानपैकी आता हार वगैरे सगळ्या गोष्टी सुधारल्या आणि गायनाचा क्लास लावला. गायन अभंग चांगला म्हणायला लागला. तालावर म्हणायला लागला. स्वरात म्हणायला लागला. म्हणले महाराज आता भजनाला जायचं. म्हणला चला. म्हणला गावात गेलो भजनाला. तो पुढे मी माग. त्याला म्हणलो जाशील ना व्यवस्थित. नाही म्हणले महाराज चला ना. म्हणलं आलोच तू. तो पुढे गेला काका आणि 10व्या मिनिटाला घरातून मंदिरातून बाहेर आला. म्हणलं काय झालं. म्हणले महाराज अहो यांच्यातच लय स्पर्धा आहे. नाही कळलं का तुम्हाला. एक मोठं वाक्य बोलू का तुम्हाला ज्याला अनुभव त्याला कळेल. ज्याला लय स्वरातलं ज्ञान नाही ना लक्षात नाही का. ज्याला लय स्वरातलं ज्ञान नाही ना त्याला माईकचा नाद लय. नाही कळलं का तुम्हाला. भेटायला भेटायला त्याला पहिला माईक समोर पाहिजे ते कुणालाच म्हणून देत नाही बघा. हा ते म्हणलं महाराज अहो माईकवर मी हाना आणि यांची फेकाफेकी. मग मला जागा सामान्य लोक त्यामुळे इलेक्शन नाही का मला काय सांगायचं सज्जनाव. आता एकटाच म्हणेन असं कसं होईल. सकळांशी येते आहे अधिकार. तिथं प्रत्येकाला अधिकार आहे. परमार्थ एकट्याने करायचं नसतो. तिथं स्पर्धा आहे. गुरुजी आता मी नवीन गाडी घेतली. आमच्या नारायण महाराज खंडारे यांनी सगळ्यांनी मला संपर्क केला. हे विठ्ठल महाराज हार घेऊन आले. म्हणजे महाराज अभिनंदन तुमचं शुभेच्छा. काका तुम्ही शुभेच्छा दिल्या. सगळ्या मंडळींनी मला शुभेच्छा दिल्या. आमच्या गुरुभाऊंनी शुभेच्छा दिल्या. पण आमच्या गावाकडचा एक मित्र आहे आणि भाऊंच्या बी शुभेच्छा. गावाकडचा एक मित्र आहे आमचा बरं का भागवत महाराज. काही मित्र नुसते मला मित्र आहेत पण ते आतल्या गाठीचे. हा आमच्या गावाकडचा एक मित्र आहे. त्याने मला फोन केला. म्हणला कबीर महाराज. म्हणलं बोला. म्हणजे नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणजे इनोवा क्रिस्टा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले मग 30 लाखाची आहे. म्हणलं हे बरोबर आहे. नाही महाराज मग हप्त्यावर घेतली का. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अरे आपल्या घरासमोर 4 गाड्या आहे पूजित बसता. लोकांनी घेतली म्हणून पोटात दुखते. तुम्हाला माहिती का एक मोठं वाक्य सांगतो. मृत्यू लोकातला माणूस हा स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही तर दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी आहे. विठ्ठला क्या गाऊ कोई सुनने वाला देखे तो सब जग ही.
तुमने देखे जग देखे तो सब जग जीवना आता हे सगळे स्टार गायक आहेत बरं का दादा. चांगले गायक असते की आम्ही लय गायचं नसतं काय होतं मग कीर्तन गायनावर जात नंतर कमिटी म्हणते लयच गायन झाले कीर्तन थोडं लय बी नाही म्हणजे थोडस लय डबल प्रमाण बी नको सिंगल सिंगल बी चला आणि लय कोरडे बी नका पडून देऊ काय होतंय अखंड आम्ही पक्वाजवाला बाबा पांढरे घेऊन बरं का ज्यावेळेस मी छत्रपती सांगतो तेव्हा डबल स्केलला चालतं कारण की गायनही करायचं आणि महाराजही सांगायचे दोन्ही स्केल चालत नाही आता आमचे देवेंद्र शेट्टी आलेत खऱ्या अर्थानं त्यांचा युट्यूबचा चॅनल आहे त्यांची आणि माझी पण 10 वर्षापासूनची फार ओळख आहे जुनं या ठिकाणी फार सोशल मीडियाचं ज्यावेळेस महाराष्ट्रात कुणाचं चॅनल युट्यूबचा नव्हता तेव्हा देवेंद्र होते म्हणजे मोठं काम आहे देवेंद्रांचं देवेंद्र भाऊ तुमचा हृदयातून धन्यवाद आहे आणि फार तळागाळातून या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस मला आठवतंय त्यावेळेस माझा म्हणजे मी बाजीप्रभू देशपांडेंचा प्रसंग सांगितला आणि त्यांनी प्रसंग व्हायरल केला होता म्हणजे एवढं छान कार्य सोशल मीडियाचं त्यांना बी कोणीतरी चांगलं म्हणलं पाहिजे नाही तर लोक म्हणतात कॅमेरा काढा अरे गप ना करू दे त्याने काम चांगलं करतोय तू जातो पाकिट घेऊन त्यांना काय काम नको येत नाही म्हणून तुमच्या लक्षात आलं का लक्षात नाही का माझं कीर्तन मोकळं आहे सगळी माझ्या दाढी का बघतात अफजल खानची नाही बरं का महाराजांच्या मावळ्याची लक्षात नाही का ज्याला कळेल तिला हुशार चार शब्द या महाराष्ट्रातले जादूगार चार शब्द महाराष्ट्रातले जादूगार एक विठोबा एक तुकोबा एक ज्ञानोबा आणि चौथा शुभा हे चार शब्द महाराष्ट्रातले जादूगार विठोबानं काय दिलं तर प्रेम दिलं तुकोबांनी काय दिलं तर माता सुनेसाठी गाथा दिली ज्ञानोबांनी काय दिलं अमृत अनुभव चांगले पासष्टी ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला आणि शुभानं काय दिलं तर इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि हे स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं हे चार शब्द महाराष्ट्रातले जादूगार विठोबाने सांगितलं तुका जावं लागेल नाही जाणार तुका तुका म्हणतो देवा अरे मृत्यू लोकात हा तुको बरे इथले नाहीत ते आले कुठून यालाही प्रमाण आहे आम्ही संतांचे मार्ग दादा या आडरणात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी एवढ्या लांबून मी मुद्दा इथं सोडला होता ते चांगले गायक आहेत म्हणून मी म्हणत नाही त्याचं कारण असं आहे छत्रपती शिवाजीराजे डबल स्किलला सांगायला आम्ही जा असं म्हणलो तानाजी म्हणलं राजे म्हणले बरायस का तानाजी लय दिवस झाला इकडे अंधेर इकडे आला नाहीस कस काय ते म्हणले काय झालं राजा ते सांता क्रूज वरती नेमकं कुठून मारायचं तेच कळलं नाही म्हणजे नाही कळलं तुम्हाला आज सांगितलं बोलेल का मला कुणी छत्रपती शिवाजीराजे म्हणजे रुबाब राजगडावर महासाहेब जिजाबाई महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला हो महासाहेब दिसतो ना राजा त्या कोणावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का हो महासाहेब दिसतं ना राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आज नाही असावी महासाहेब राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोढाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यात 18 पगड जाती 12 मुलुतेदार या सगळ्यांना समजून स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले
ट्रेलर हे पिक्चर तू म्हणतो म्हणून जाणतो विठोबा. तू म्हणतो म्हणून तुझ्या शब्दाला मान जाईल मी मृत्यू लोकात. हे देवा, दोन गोष्टी तुला द्याव्या लागतील. माग ना तुका, देशील ना देवा. अरे बोल. एक, मृत्यू लोकात मला मरण नको, या भंगाची पूर्वपीठी काय. मृत्यू लोकात गेल्यानंतर मला मरण देऊ नको, एक. आणि दोन, जर समाजाने त्रास दिला आणि मला जर जगू नाही दिलं तर विठोबा मुरारी म्हणून तू मला घ्यायला आला पाहिजे. विठ्ठल मृत्यू लोकात मरण नको आणि मुरारी म्हणून देवा तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. मुरारी कळला? इकडे इकडे कळा मुरारी, इकडे मुरारी. हो पहिला मंडळ, तू मला नाही मुरारी कळला असं होईल का? तुमच्या हृदयातला विषय मुरारी. मुलगी म्हणती बाबा अहो लई मोठं लग्न झालं हो मैत्रिणीचं. 50 सराची साडी होती अंगावर, गुलाबजामचं जेवण होतं. आणि खरं सांगू का बाबा, तालुक्यातलं मोठं कार्यालय होतं. बाप म्हणतो बाई का काळजी करते, हाय ना तुझा बाप, तुझंही लई मोठं लग्न करू, तालुक्यातलं मोठं कार्यालय घेऊ. आणि हे किती 50 हजाराची साडी होती ना, 50 हजाराची साडी ना. हे बाई तू फक्त बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुला घेऊन देईल. काय म्हणतो बाप? तू फक्त बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुला घेऊन देईल. पोरगी म्हणती बाबा अरे तसं नव, मी आपली सहज म्हणले तुम्हाला, आपली नाही एवढी परिस्थिती, पण मी आपलं सांगितलं मैत्रिणीचं लय मोठं लग्न झालं. बाप म्हणतो बोरी काळजी करू नको. खरं सांगू का, अरे तुझ्या लिकीच्या लग्नाची काळजी बापाला आहे. मुरारी सांगतो अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं, मुलीचे डोळे भरून आले. मुलगी म्हणते बाबा अरे जेमतेम परिस्थिती आपली. बाप म्हणतो बाई एकदा बापाने शब्द दिला तर माघार येणार नाही. 8 तास कष्ट करेल ना. इथं बसलेल्या कोण्याही लिकीला विचारा, बापाची परिस्थिती लय भारी नव्हती, पण चांगल्या घरात लग्न नाही, लय मोठं लग्न. ज्या दिवशी लग्नात मुलगी उभी होती ना, त्या दिवशी सगळीकडे पाहत होती. महाराज ज्या दिवशी लग्न आधी ठरायचं ना, पाहुणे बघायला यायचे ना, म्हातारी म्हणती अहो लय मोठी पार्टी आहे, एवढी मोठी सोयरी, हुंड्याचं जमणार कस काय, आपल्याकडे काय. काय म्हणलं माहिती का बाप? तो म्हणला काही असू दे, माझ्या बाईला चांगल्या घरात मी देणार. या जर घरात आपली मुलगी दिली तर आपल्या लिकीचं कल्याण होईल. तुम्हाला खरं सांगू का, या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त लिकीवर कोण प्रेम करत असेल तर बाप आहे. या जगाच्या पाठीवर बापाचं लिकीवर सगळ्यात जास्त प्रेम आहे. या काही ठळक प्रेम आहे, त्यात लिकीचं आणि बापाचं प्रेम आहे. फक्त अडचण एवढी आहे, लिकीला म्हणजे आई तुम्हाला रडता येतं आणि बापाला रडता येत नाही. या दोघांच्या गोष्टीत फरक बघा. एक पडद्याच्या समोरचा कलाकार आहे आणि एक पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तर सगळ्या कळाव्यात, पण डोळ्यातलं पाणी याच्यात दिसावं नाही. आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतं, लिकीच्या डोळ्यात बापासाठी पाणी आलं, पण बाप रडताना आम्ही फार कमी वेळा बघितलाय. याचा अर्थ त्याला रडता येत असं नाही. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. इथं बसलेल्या कोणीही बापाला विचारा, जर तो दिवसभर दमून आला, थकून आला, घरात आल्यानंतर जर त्यांनी लेकीला जवळ घेतलं तर सगळा थकवा निघून जर कुणामुळे जात असेल तर लाडक्या लेकीमुळे थकवा निघून जातो. या जगाच्या पाठीवर लेकीचं आणि बापाचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. मुलगी म्हणती बाबा अरे नाही आपली परिस्थिती, नाही होणार एवढं मोठं लग्न. बाप म्हणतो भाई तुला शब्द दिला ना बघ, तू बोट ठेव, ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईन. खरंच सांगू का, आदल्या दिवशी पाहुणे बघायला यायचे ना बाबा, आदल्या दिवशी बाप झोपलाच नाही हो, ह्या कुशीवर त्या कुशीवर. म्हातारी म्हणते काय झालं, काय झालं, आज बोलत नाही, आज डोळे का भरून आले. तो म्हणला खरंच सांगू का, मलाही चिंता पडली, लिकीचं लग्न कसं काय करायचं, हुंडा कसं काय गोळा करायचा. पण चांगली लोक आहेत, चांगल्या घरात आपली मुलगी गेली. तुम्हाला खरंच सांगू का, तुमच्या माझ्या मायबापाचं एकच स्वप्न आहे, माझ्या पोराचं चांगलं शिक्षण करायचं आणि माझ्या मुलीला चांगल्या घरात द्यायचं. याच्या व्यतिरिक्त यांची काही स्वप्न नाहीत ना. यांना लेकरांकडून फारशा अपेक्षा आहेत. त्यांना वाटतं माझी लेकरं वेल एज्युकेटेड असावीत, वेल क्वालिफाईड असावीत, नाही जरी जास्त शिकली, नाही जरी शिक्षण झालं तर खऱ्या अर्थानं ते संस्कारी असावीत. या सगळ्या गोष्टींचा परमार्श बाप हृदयात घेतो. मातृत्वाचं प्रेम या जगाच्या पाठीवर मोठं आहे. पण आई अडचण काय माहिती का, तुम्ही एवढं प्रेम केलंय की तुमच्या प्रेमामाग आमचा बाप मात्र झाकला गेलाय. आयुष्यभर तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसलं, पण आमचा बाप रडताना आम्ही फार कमी वेळा पाहिलंय. पण खरंच सांगू महाराज, बापालाही रडता येतं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. खरं सांगू महाराज, अंधाऱ्या खोलीत रात्रभर बाप रडत होता. म्हातारी म्हणती लई प्रेम का ओली किवर. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाहुणे बघायला आले ना, त्या दिवशी चहा घेऊन गेला.
म्हातारीने आवाज दिला, अहो लय मोठी लोक आहेत, नाही जमायचं आपल्याला त्यांचं. काय म्हणला माहिती का, ए बाई तुला पोरग पसंत आहे ना, लेख जशी हसली ना तू म्हणतो ह्याच घरात द्यायची, तुला काळजी करू नको. बाबा लय मोठं लग्न केलं. आज मंडपामध्ये भर मंडपात सगळे उभे होते, लेख पण उभी होती, लग्न सुंदर होतं, फार मोठा मंडप होता, कार्यालयही मोठं होतं, सगळं जिथल्या तिथं होतं. जेवण पंचपक्वानाचं होतं, गुलाबजामचं जेवण आणि 2-2 स्वीट डिश बापाने ठेवल्या. पण खरंच सांगू का, आज लेख मंडपात उभी होती. कॅमेरावाला म्हणत होता, दीदी अरे थोडी स्माइल ठेव. ती म्हणती काही नाही. मैत्रीण म्हणते का हसत नाही. ती म्हणली बाप नाही दिसत माझा मंडपात. आणि मग आईला विचारते, माय हे सांग ना बाप कुठे. आई म्हणते खरंच सांगू का बाई, तुला जशी हळदी लागली ना तसा तुझा बाप जेवलाच नाही. जाऊन बघ, एकदा मंडपाच्या मागे उभा असेल. खरंच सांगू का, इथं बसलेल्या कोणीही लेकीला विचारा, ज्या दिवशी तुमचं लग्न होतं ना त्या दिवशी सगळ्यात जास्त गुलाढोरासारखा जर कोण रडला असेल ना तो बाप रडला. माहितीये का, आज त्यांनी मंडपाच्या मागे गेला. खरंच सांगू का, आज लेक मंडपाच्या मागे गेली आणि मग आचार्याची किती द्यायचे, कार्यालयाची किती द्यायचे, अखंड हिशोब करत बसलेला. खरंच सांगू का, त्याचे खिशे फाटलेले होते, त्याच्या खिशात 1 रुपया नव्हता, पण स्वप्न मात्र हृदयात फार मोठी होती. खरंच सांगू, या असंख्य स्वप्नाला घेऊन जाणारा एक संघर्ष करणारा व्यक्ती म्हणजे बाप आहे. महाराज, आम्ही 35-35 वर्षाची मोठी पोरं मोठ्याने रडताना बघितली. त्या पोराला प्रश्न विचारला, अरे का रडला, तर म्हणला महाराज उभ्या आयुष्यात रडलो नाही, पण आज शेवटचं पाणी गडव्यातलं बापाच्या अंगावर पडलं नाही. अरे म्हणलं आंघोळ घालायची, लोक थांबलीत, शेवटची आंघोळ. म्हणला महाराज खरंच सांगू का हो, आयुष्यावर बापाला बनेलवरच बघितला, पण आज कष्ट करणारा बाप शेवटच्या आंघोळीला काळी पडलेली पाठ दिसली, लय आधी दिसली असती ना महाराज, त्या चिरा पडलेला पाय कधीच हातात घेतला असता. पण खरंच सांगू का तरुणांनो, ज्या दिवशी त्याच्या संवेदनशीलता संपतील ना त्या दिवशी त्याला मिठी मारू नका. जोपर्यंत तो जिवंत आहे ना तोपर्यंतच बापाला मिठीत घ्या. मी खरंच सांगतो महाराज, मी खरंच मोठी मोठी पोरं फार मोठी रडताना बघितली. 35-35 वर्षाची पोरं, कोट्याधीश पोरं, लई पैसेवाली मुलं. मी जवळ जाऊन बसतो त्यांच्या. पोरग कुठं बसलं माहिती का, बापाच्या उशाला जाऊन. म्हणलं काय झालं, म्हणजे महाराज इथं बाप जपायचा आमचा. खरं सांगू का, या जुन्या लोकांना सॅल्यूट बर का. तुम्ही जे प्रेम जपलं ना गाड्या, या जगाच्या पाठीवर कुठंच नाही. विचारान लेकीला, कोपरीतून 10 रुपयाची नोट काढून देणार बाप अजून मी तुमच्या डोळ्यासमोर उभा असेल. इथं बसल्यापैकी काहींचे वडील जिवंत असतील, काहींचे वडील गेले असतील, पण खरंच सांगू का, असा संघर्ष उभ्या आयुष्यात आम्ही कुठे बघितला नाही. मोठे मोठे कोट्याधीश पोरं रडताना बघितली. त्याला प्रश्न विचारला काय झालं, तर म्हणलं महाराज इथं बाप झोपायचा, पैसे इतके आले ना महाराज, लई पडलो, लई धावपळ केली, पण मला असं वाटतं की शेवटची ही 2-3 वर्ष बापासोबत थोडीशी घालवायला पाहिजे होती, बापाबरोबर बसायला पाहिजे होतं, त्याच्याशी बोलायला पाहिजे होतं. आम्हाला कळलंच नाही हो, त्याला आमची गरज होती. मी जर अजून 2 वर्ष बापासोबत बसलो असतो तर खरं सांगू का, किमान पुढची 10 वर्ष आमचा बाप जगला असता. बाप माझी आठवण काढायचा, रात्रभर जागायचा, मला यायला कधी उशीर व्हायचा, सकाळी उठून मी लवकर जायचो. बापाशी बोलणं होत नव्हतं, याच्यात बहुतांश काळ निघून गेला. पण खरं सांगू महाराज, पैसे लई क्रेडिट झाले अकाउंटवर, पण आयुष्यातला बाप मात्र डेबिट झाला. मी खरं सांगू का, तो डेबिट होण्याच्या अगोदर त्याला मिठी मारणं लई गरजेचं आहे. महाराज, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळे ते भर. उला ढाली करतो हा फक्त घरासाठी, कुणासाठीच नाही, घर बायकां मुलांसाठी. आणि शिव्या शाप या जगाची घेतो आपल्याच माती. सावकाराची उमरेची जावणारा बाप आम्ही या डोळ्यांनी रडताना बघितलेला आहे. महाराज, घर बायकान मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडापिसा एक पैशासाठी. ज्या दिवशी मुलीचं मोठं लग्न करायचं आणि मुलाचं शिक्षण ही दोन्ही आव्हानं त्याच्या समोर होती ना, त्या दिवशी 8 तास कष्ट करणारा बाप आज 15 तास कष्ट करत होता. इथं बसणाऱ्या कोणीही बापाला विचारा, महाराज एवढी उलग आला मी बापाची. या मुंबईच्या ठिकाणी आलो ना, काही ट्रेन मध्ये बाप चढताना बघतो, मी बाबांना म्हणतो, बाबा एवढं का तुम्ही धावपळ करता. महाराज म्हणले ही धावपळच मुलांसाठी. खरं सांगू का, उरामधी माया काळा मेघावाने दाखवे ना कधी गुना डोळ्यात पाणी. जिजू गाडा हा ओटावर